नमस्कार. आज श्रावण महिन्याला सुरुवात झाली आणि या श्रावण महिन्यात आम्ही गेलो इचलकरंजीपासून 11 किलोमीटर अंतरावर असलेल्या आळते गावाच्या हद्दीत असलेल्या श्री क्षेत्र रामलिंग येथे. श्री क्षेत्र रामलिंग हे आळते गावापासून जवळ असलेल्या एका डोंगर रांगेत वसलेले आहे. हातकलंगडेपासून अगदी 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या या रामलिंग डोंगराकडे जाताना तुम्हाला निसर्गरम्य असे वातावरण लागते. भगवान शंकराची माहिती सांगणारी देशभरात अनेक ठिकाणे आहेत, पण आपल्या महाराष्ट्रात असे एक ठिकाण आहे जिकडे प्रभू श्रीराम व भगवान शंकर या दोघांचे अस्तित्व एकाच ठिकाणी आहे. तर आपल्या हातकलंगडे तालुक्यातील आळते गावाजवळ असलेले हे रामलिंग मंदिर भगवान शंकर व श्रीरामांच्या वास्तव्यासाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर श्रीराम व भगवान यांच्या माहितीसाठी देखील प्रसिद्ध असून 12 वर्षाचा वनवास भोगत असताना प्रभू श्रीरामाने येथे वास्तव्य केले असे सांगितले जाते. अशी माहिती पुराणात देखील मिळते. आळते गावाच्या मागे छोट्याशा डोंगराच्या कुशीत गर्द वनराईत हे रामलिंग मंदिर आहे. हे रामलिंग मंदिर एका अखंड दगडात कोरलेले असून या ठिकाणी महादेवाच्या पिंडीची पूजा अर्चना केली जाते. ही महादेवाची पिंडी येथील गुहेमध्ये असून या गुहेमध्ये 12 महिने पाणी झिरपले जाते. इकडे एक पौराणिक आख्यायिका सांगितली जाते. प्रभू रामचंद्र रामलिंग बेटावर वास्तव्यास होते तेव्हा त्यांनी भगवान शंकराची आराधना केली. त्यावेळी महादेवाची दगडी पिंड बनवून तिला अभिषेक घालवण्याचे ठरवले, पण पाणी नसल्याने ते शक्य झाले नाही. त्यावेळी प्रभू रामाने बाणातून डोंगराला छेद दिला आणि त्यातून महादेवाची पिंडीवर अखंड जलाभिषेक सुरू झाला. त्यावर तो आजही सुरू आहे. हा चमत्कार भक्तांना आजही या मंदिरातील गुहेत पाहायला मिळतो. प्रभू राम वनवासात असताना इकडे आले आणि त्याने शंकराची आराधना केली आणि अभिषेकासाठी बाण मारून इथे झरे काढले अशी आख्यायिका आहे. मंदिराच्या बाहेर गोमुखातून सतत पाण्याची धार पडत असते. इथल्या मंदिराबाहेरचा सभामंडप देखील पुरातन असून तो देखील पाहण्यासारखा आहे. मंदिराच्या बाजूलाच एक कुंड देखील असून या कुंडामध्ये अनेक मोठे मासे व कासव देखील तुम्हाला पाहायला भेटतात. या कुंडाच्या बाजूला सप्तऋषींच्या नावाने इकडे अनेक मंदिरे असून या मंदिरामध्ये शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता.
या गुहेच्या वरच्या बाजूला मंदिराचे मुख्य शिखर दिसते, कारण खालच्या बाजूला गुहा आहे आणि वरच्या बाजूला हे शिखर असे या दगडातून बांधून काढलेले आहे। अत्यंत निसर्गरम्य वातावरणात असलेली ही रामलिंग गुहेच्या बाजूला तुम्हाला घनदाट अशी झाडी देखील बघायला भेटते। तसेच इकडच्या बाजूला तुम्हाला मोर आणि माकडांची संख्या देखील भरपूर आहे। सोबतच या मंदिराच्या वरच्या बाजूला दगडी धर्मशाळा देखील आहे। श्रावण महिन्यात इकडे मोठी जत्रा भरते। श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी इकडे भाविकांची भरपूर गर्दी असते। दर्शनासाठी मोठ्या रांगा देखील लागल्या जातात। श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी इकडे महाप्रसादाचे देखील आयोजन केले जाते। उत्तर भारतीय लोक कावड यात्रेच्या निमित्ताने इकडे रामलिंग मंदिराकडे येऊन भगवान शंकराचे दर्शन देखील घेतात। अत्यंत निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या रामलिंग मंदिराच्या वरच्या बाजूला आलमप्रभू देवस्थान देखील आहे। तिकडे जाण्यासाठी तुम्हाला 4 व्हीलर घेऊन जाता येतं किंवा तुम्हाला ट्रेकिंग करून देखील जाता येतं। या रामलिंग मंदिराच्या जवळच कुंतुगिरी मठ, धुळोबा मंदिर, बाहुबली मंदिर अशी धार्मिक स्थळे देखील आहेत। तिकडेही देखील तुम्ही विजिट करू शकता। तर आपल्या कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी पासून अगदी जवळ असलेल्या या रामलिंग मंदिराला नक्की भेट द्या। तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांमध्ये, फॅमिली मेंबरमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांनी या श्रावण महिन्यात या रामलिंग मंदिराला दर्शनासाठी जा। धन्यवाद।